मिरची आणले पिकलेवाले, याची सुद्धा बघा. चटणी हे बघा. बनवलं ठेचा मस्त आणले, असा. चटणी मस्त बनते. ह्या उन्हामध्ये सोकवून ठेवला तर मग हा. आपल्याला कवाई खाता येते 12 महिने. मस्त. उद्या सकाळी धावतच जा लागते. रोजच म्हणजे तुमचा भाऊ हा. चहा काले देते. तसं मी तर आता काय मध्ये म्हणे, नाही, पिल्याशिवाय प्यास जमतच लागते म्हणे. नाही. थोडंसं तरी प्यास लागते एवढंसं म्हणे. तरी प्यास लागते. हा. 2 घुट तरी. हा. तर मग मला दिसलं मग हे पालक, अरे पालक तर आहे वाटते म्हणलं, व्हिडिओ काढून टाका म्हणलं. बनव मस्तपैकी. हो. आता मस्त जेवण करत आज, जबरदस्त होते जेवण. नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं? आमचं अगदी ठीक चालू आहे, तुमचं सुद्धा ठीक चालू असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, आत्ताच सुमित्रा आली, 6:30 वाजले संध्याकाळचे. बघा म्हणजे दुसऱ्या कामाला गेली होती, का म्हणते मजुरी. हा, मिरची तोडायला गेली ती. तर सुमित्रानं काय आणलं बघा आता. हे काय आणलं? हे पालक आणली, मिरची आणले, सांबार मिरची आणला. आणले, पालक, लई वस्तू आणल्या मित्रांनो. सांबार आणला. सांबार, सांबार पालक. पालक हे. हे एवढा पालक आहे त्याच्यावर मोठाली. आता याचा आता काय करते मी चटणी बनवतो पालकची आज का? हो. मग काय ते म्हणेन तू पुन्हा? भजे बनवतो उद्या भजे सकाळी, बनवतो. आता चटणी बनवतो. हो हो, उद्या भजे सकाळी. मित्रांनो, आज सुमित्रा पालकची चटणी बनवते, उद्या सकाळी भजे बनवते. तर कसं आहे, आता भाऊ काही जेवण करत नाही म्हणते. तर कसं आहे मित्रांनो, आज मी सकाळी आहे ना ते हरभरा त्या हुर्रा हरभरा कच्चा भक्कम खाल्ला पहिलंच. आणि मग सुमित्राला काय वाटलं, त्या हुर्रा खाल्ला. हा, मग सुमित्राला काय वाटलं कच्चाच खाताय म्हणे. मग सुमित्राने भाजला हुराही खाल्ला त्याच्यावरती. पुन्हा मी भक्कम जेवण झालं मग सकाळी. त्यामुळे पोटामध्ये डागाळा पकडला. डागाळा पकडल्यामुळे आता मला वाटतंय आज उपासना करा मला रात्रभर, आणि मी अजिबात जेवतच नाही. तर आता सुमित्रा आता चटणी करते, सांगता येत नाही. वाटलं तर जेवू, आणि चटणी करत आहे म्हणून. नाही तर मी विचार केला होता जेवत नाही म्हणलं तर. आता पालकची चटणी ना हा, पोळ्यात चटणी बनवतो. थोडीशी बरी बसा. वाटन तर मी जेवतो, नाही वाटन बरी तर मी नाही जेवतो. जेवायला. हो, आता भजे करतो म्हणलं गरम गरम. कसं पण भजे कारण नाही तर हे करणार. आता थोडं बरं वाटतं. मी बघा दुपारी म्हणलं होतं आज जेवतच नाही म्हणलं, आज उपास करतो म्हणलं. कारण मी अजून काही उपास नाही केला, तर आज करतो म्हणलं उपास. काय म्हणलं हो. तू आता का म्हणे? उद्या सकाळीच करतो आता भजे गरम गरम. तर उद्या गुरुवार आहे. भज्याचा व्हिडिओ सुद्धा टाकतो मित्रांनो चॅनलवर. आणि आज आहे बुधवार, आज करते चटणी. पाचचा व्हिडिओ कृपया संपूर्ण लाईक करा, कमेंट करा, आणि असेच आमच्या गावाकडचे व्लॉग्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा. चला, आत्ताच वावरातून आली मी. हो. आता 6:30 वाजले. 6 वाजता निघतो आम्ही वावरातून, म्हणजे लई वेळ झाला आता. रानातून. तर कसं आहे, तुम्ही ना जास्त काही झालं नाही म्हणे. हे मिरची आणले पिकलेवाले, याची सुद्धा बघा. चटणी हे बघा. बनवलं ठेचा मस्त आणले, असा. चटणी मस्त बनते. ह्या उन्हामध्ये सोकवून ठेवला तर मग हा. आपल्याला कवाई खाता येते 12 महिने. मस्त. हळद मीठ मिष्टी करून ठेवून द्यायचा. पालकही मस्त आणली, मिरचीही मस्त आणली. आजचं स्वयंपाक जबरदस्त होते. मला आता काय, तू चटणी करते म्हणून माझी इच्छा झाली खायची. जेवण करा मग. नाही तर मी आहे ना आज उपास करणार होतो मी आज. हो. दिवसभर आहे ना यासाठी वाटे मला. आता तू चटणीचा विचार केला तर मला वाटलं, आणि पुन्हा मिरची आणली पुन्हा. आता घाई काची भाजी करावं पुन्हा म्हटलं, सम- भाजीला काहीच नव्हतं, मग वरण केलं. तर हो. आता म्हणून पालक आणली थोडीशी त्याच्या स्वरातली. मी मिरची हा. तोडायची त्याच्याच आमच्या पुन्हा काय? घरची. तर कसं आहे, त्याच्याच वावरात त्याला वळीत आहे, तर हा. मिरची गिरची आहे. तर हा. हे. उद्या आता काशायचा जायचं आहे त्याच्याच पराठ्या. पुन्हा आता मिरची आणली ना, हो. मग मग इच्छा झाली आता. खावं मग लाल मिरची. मी ते चटणी मिरची खातो आज मी. हा, हा, मिरचीची चटणी थोडीशी जमलं तर चटणी बनव, नाही तर असंच मिरची खातो जेवतानी. तर आता मला वाटायला लागलं का आज जेवावंच मी तुझं. हे लाल मिरची खाल्ली जेवत नाही ना, म्हणलं होतं. तर आपलं पोटही सुद्धा साफ होते. हो. उद्या सकाळी धावतच जा लागते. आता बघा सुमित्राला आता बोलता यायला लागलं आता. आजच्या व्हिडिओमध्ये आज सुमित्राच्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता, सुमित्रा मोहितकर या चॅनलवर. तर लई भावा बहिणीनं कमेंटसुद्धा केली, सुमित्रानं ताईली आता चांगलं बोलता येते म्हणे. आता आज सुद्धा सुमित्रा या सुद्धा व्हिडिओमध्ये सुमित्रा चांगली बोलत आहे. तर आता आता आली हा वावरातून.
हातपाय धुतले, येतच बसले. आता चहा घेऊन मांडायचा आहे, प्यायचा आहे चहा. आता हा, कसं दिवसभर तपन राहते, गरमी राहते. आलं तर ठक थोडसा चहा पिला तर ठक पाणी निघाले होते. थोडासा अर्धा कप चहा पिलो, काही जास्त नाही. मी आता सुमित्राला म्हणलं का चहा पेती म्हणलं ते हानिकारक आहे म्हणलं. रोजच म्हणजे तुमचा भाऊ चहा खाली पिते. सुमित्रा आता काय म्हणे, नाही पिल्याशिवाय प्यास जमतच लागते नाही. म्हणे. थोडंसं प्यास तरी लागते एवढंसं म्हणे. तरी प्यास लागते. 2 घुट तरी. हो, तर मग मला दिसलं मग हे पालक. अरे पालक तर आहे वाटते म्हणलं, व्हिडिओ काढून टाका म्हणलं. हो. तर आता चालू करून दिला व्हिडिओ काढणं. आता आजचा मस्त आमचा व्हिडिओ होणार आहे. बोलूया आता तू आजच्या आम्ही. काही भेद्र काहीच नाही आहे. कांदे टाकून चटणी बनवतो पालकची. हो हो. आता गुरुवारी काय आम्ही बाजारात गेलोच नव्हतं. भेद्र काही आणलेच आता नाही. उद्या होती गुरुवार त्याच्या आहे, उद्या काय वावरात, होते पण आता? कसं आहे त्यांनी विकते ना भेद्र, हम्म. तर आणले नाही काही. तुला हो दे चहा, मग मी चटणी म्हटली हो आणि मी ठरवलं आता जेवायचं. हो जेव्हा थोडंसं म्हणजे पोटात वेगळंच वाटतं आहे, पण तरी पण आता चटणी करतो म्हणते तू. चटणी खाली ना पोट आपलं ठीक होऊन जाते. हो हो. मला का माहीत तू मिरची आणते म्हणून. आता तू आता आहे मिरची आहे घरी आहे मिरची गिरचे मांगा आणले होते तर चटणी असे केली लालवाले. नाही. तर हाय आता आणून बरं का, ठेवले. माहित आता नाही ज्यादा ठेचा घरी. बनवतो म्हणलं एक दिवस चांगला चांगला एवढा मोठा बनवून ठेवतो खाले. मग आपलं तेल टाकायचं कळव त्याच्यात मस्त. आणि मीठ टाकायचं. आपल्या जे टाकूशा वाटते ते कांदा वांदा आणि खायचं. तर 12 महिने राहते ठेचा करून. हो दे ना बरं आता तुला. हो तू आता चहा हो दे, चहा मग हो. स्वयंपाक बनव मस्त पैकी. हो आता मस्त जेवण करत आज. जबरदस्त होते जेवण. काही बोलायचं काम नाही आता मित्रांनो. सुमित्र आता मांडते आता चहा. थकून थकून जाते. हो, काम कष्ट म्हणल्यावर ठकतेस ना. कोणतं झालं चहा नाही घेत ना. उठ. आपण नाही तर मीच पेत आता थोडासा मांडून चहा. आपण नाही जमत नाही आता चहा. आमचा बापूही नाही पेत आणि दाजी पेत नाही तुमचे. हे मला का कोण्या वेळी वाटलं ना, आणि कोण्या वेळी मला वाटलं असं तर थोडंसं वाटते का का थोडंसं काही ना काही मनामध्ये राहते विचार. तेव्हा मला वाटते का थोडं चहा प्यावा मला वाटते. नाही तर मी काही चहा पिण्याला माणूस नाही. बोतल्याची 5 वर्षे नोकरी केली. 5 दिवसाचं काम एका दिवशी करतो तरी मी चहा नाही पिव. त्याच्या घरचं नाही पिव आणि आमच्या घरचं नाही पिव. कोंबड्यासुद्धा खाऊ नाही त्यावेळी मी 11 वर्ष नाही खाल्लं. तर आपण काही नाही सोप सुपारी पण- काहीच नाही खात, फक्त चहा. पण मला नंतर त्याच्या घरी कधी कदाचितच पिव. लई मान काम केलं मी, जास्त वेळ काम केलं ना तेव्हाच पिव फक्त कोण्या वेळी. हे कदाचित नाही, जास्त नाही पिव. आता काल हे होतं पाय, काल का फक्त 1 लाडू खाल्ला मी ना. पहिलं मी मित्रांनो भक्कम लाडू खाव, लाडू भक्कम खा, गोडे भरपूर खाव. पण मी आता जाणून बुजून गोड खाणं बंदच करून टाकलं. आता मी जाणून बुजून. हो, काल बारसं होतं ना, तर ते तर जेवायला गेलतो आम्ही काल. व्यायामही का मी करू मी पहिलं तर कंट्रोलमध्ये राह. तर, मन ताब्यात राह. जेवण करायला गेलतो काल येदारा. हो काल हो. करतो आम्ही मस्त पैकी. पूर्णच गावाले होतं. तूच पे, मी आता काय चाय पित नाही आता मी. हो आता मी स्वयंपाक करतो, चहा पितो ना. पी आता पटकन आता चहा. चटणीनं पोळ्या बनवतो. आपण काही नाही पे. आता अंधार पडत आहे बाहेर. लागला अंदाज पडायला लागला तर पाहिजे. किती वाजले बापू? हा 6:45 वाजले आहेत ना. तिकडे आहे का तुला फोन ठेवून? हा लवकर चहा म्या पे आणि बनव मस्त पैकी चटणी. हो एक पान खातो मी. कमी पडत नाही ना. नाही नका खाऊ, खाऊन? म्हणून खावा. आता टोचली म्हणून त्यानं अरे हो वाटतं. हे केली, बायाले दिली, उपडली त्यानं, बायाले दिली, मले दिली, बरोबर आहे. सगळ्यात बाया नेली. नाही तर बाजारात त्यांनी नेऊन विकणार होते. बापू अनुभव धुवून नाही नाही तर थांब नाही तर दे. मगाच मी लई कच्चं अन्न खाल्लं बापू. नका खाऊ. हा येस पोटामध्ये दगाड्या पकडून खाल्ली. आता डायरेक्ट चटणी झाल्यावर खातो. हो गरम चटणी पोळ्या होय बनवतो, होय जाऊ दे. खाऊन घ्या पालकची चटणी. धुवून टाकतो मस्त हे. हो धुवून मीठ बनव टाकून, मस्त. मीठ टाकून धुवून टाकतो. बिंगास मी लई खाल्लंय अगोदर कच्चे. हो पोटभर कच्चे खाल्ले, मग तुला हरभरा भाजला हो कच्चं खाता म्हणून. हो. मग आता चहा पिणं झाला. थोडंसं आता खाल्ला मग. हे करतो पालकची चटणी. मिरची सुद्धा आणले लालवाले ठेवायला. आता हे पालक कापत हवं.
चांगली कापून घेतो. धुवून टाकली पालक. आता कापायला लागली. स्वयंपाक मग करते का तू? हो, आता चटणी बनवतो पहिला, मग पोळ्या बनवतो. हो, तिकडे चटणी शिजते, तिकडे पोळ्या बनवतो. जमते जमते जमते. खाणे चालू होते आमचं. हो. चटणी बनवून जायते गरम आणि गरम. मग पोळ्या असंच का भाकरी असे जेवण ते हा. मग आमचं खाणं चालू होऊन जाईल. जमते काय? जम होते मग आता. तिकडे गरम गरम बनवतो, तिकडे हो, जमते तुम्ही खावा. जमते मित्रांनो. मस्तपैकी चटणी करते सुमित्रा आणि मग पोळ्या करणं चालू झालं का खाणं आमचं चालू होऊन जाते. सुमित्रा ढणी जाते मग पोळ्या बनवण्यामध्ये. मग सर्व आम्ही पोळ्या खाऊन टाकतो मित्रांनो. मी काहीच ठेवत नाही. लगेच कणिक आम्ही बनवतो ना खातो. तुम्ही अजिबात काहीच ठेवत नाही तुम्ही. मग 5 चटणी खाऊन टाकतो, पोळ्या खाऊन टाकतो संपूर्ण. खावा खावा. अशीच आमची गंमत हो मित्रांनो. आमची गंमत चालू आहे. आता कांदा कापतो. आता भेद्र काहीच नाही, आता कांदेच आहे घरी. काहीच नाही काय खावटी काय. उद्या गुरुवार आहे. उद्या आता जाते का करते का भाऊ तुमचा आता बाजारात. हो, आता खावते नसले खावते पाहिजे. हो, काहीच नाही नसले. गुरुवारचे उपास आहे म्हणते ना, वेळच आहे ना याचे पाडण्याची उपास आहे. मग बाया वावरात उद्या 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 आहे का? नाही, पुढच्या गुरुवारी. पुढच्या गुरुवारी हो, मग बाया वावरात म्हणजे म्हणत करू होत्या. उपास. हो, पुढच्या गुरुवारी उपास आहे म्हणे. 8 तारखेला. 9 तारखेचं पारणं आहे म्हणे. हो मी पाहिलं नाही कॅलेंडर हो. याचे आता हप्त्यातून कमीत कमी एकदा तरी उपास केला पाहिजे माणसाने. हो, हा, तू उपास करेन पहिला. मी गुरुवार धरलो पहिला. तू आता करत जा उपास. म्हणजे लावायला लागते उपास. तब्येत चांगली जाते. हो, गुरुवार धरो मी तर सोडून दिला. तब्येत चांगली राहण्यासाठीच उपास राहते. सुमित्रा पहिला उपास धरे मित्रांनो. तर सुमित्रांनी सांगितलं कष्ट मष्ट करायला लागते म्हणलं, उपास धरूच जाऊ नको म्हणलं. आणि मी गोष्ट कशी झाली मित्रांनो, मी जाणून बुजून हिच्या उपासाच्या दिवशी कोंबडं आणलं होतं त्या वर्षी. मग म्हणलं आता कोंबडं खायला लागते म्हणलं उपासाला. गुरुवारी कोंबडं खायला लागते म्हणलं, तर तू आता उपास सोडून दे म्हणलं. तर हे माझी चूक झाली मित्रांनो. तर 7 दिवसाचा एकदा उपास पाहिजे ना जीवनामध्ये. आता मी सुमित्रा सांगता, तू उपास धरत जा. हो, हा, मी उपास धरतो, तू उपास धरत जा. उपासाशिवाय जमत नाही माझ्यासाठी. वय झालं तर मिरचे कापत आहो आता चटणीसाठी. 4-5 मिरचे टाकतो फक्त, जास्त नाही टाकत. हे तिखट खूप आहे मिरचे. तिखट भक्कम आहे, जास्त टाकायला जमत नाही. पोट साफ करायचं असेल तर मग जास्त टाकायला जमते, काही वाद नाही. मित्रांनो, तुमचे पोट साफ होत नसेल मिरचे खायचे मित्रांनो. जेवताना खायचे, जेवणात टाकूनही खायचे. भोजनामध्ये आपल्या भाजीमध्ये असो का काच्यामध्ये असो. नाही तसे तोंडी लावत तसे मिरचे. झुमते चांगलं, तोंडात लाळे भक्कम येते, अन्नही चांगलं पचते, मेंदू होते प्रफुल्लित, स्मरणशक्ती चांगली काम करू लागते, पोटही साफ होते मस्तपैकी. फक्त ज्याला अल्सर आहे त्यांना मिरची नाही खायची. तर मग तो अल्सर वाढू शकते कदाचित. त्याचे शरीर कमजोर असलं तर अल्सर वाढू शकते. त्यांना नाही खायचं. मग बायानं वावरात अशा लाल मिरच्याची चटणी बनवली, भेद्र सांबार टाकून आणि कांद्याचा पाला टाकून. आता कांद्याचा पाला एक दिवस आणतो मी. हो, कांद्याच्या पाल्याचा हे करायला. असं हो, मस्त गोड लागे ही चटणी खाले. बाया कसं आहे वावरामध्ये चटण्या बनवते, गोट्यानं चमचान केली न खाऊन घेतली आम्ही असं सांबार टाकून. गोट्यावर बनवली मस्त नाही. हो, सांबार सुद्धा टाकला होता. चांगलीच लागते. असा वाला मी पहिलं मस्त मस्त बनवलं हिरवा लहानपणी. न मिरचे वावरातले. हा, माझ्या बहिणी मी माय कापूस शेताला जाऊ लहानपणी. हा. तर वांगोळे आहे आमचा. पहिले मस्त पाणी पडे, मस्त होई वांगोळे. मिरची आहे, भेद्र आहे, सर्वच आहे वांगा. आणि पुन्हा लसण आहे त्याच्यावर. लसणाचाही पाला टाकला. खूपच गोड लागे, अशी तोंडाला पाणी शेते गोष्ट चटणी. समोर मग तू सांगत जा. तर तेव्हा आम्ही मस्तपैकी अशाच वावरात एक दगड घ्यायचा, धुवून टाकायचा
चटणी आपले तिखट मीठ घरून घेऊन तिखट घरून घेऊन जायचं, मिठाचं काही कामच नाही ते. आणि वाळून मेदू टाकून मस्तपैकी फोडफाड करायचं आणि चटणी मस्त बनवायची, मस्त खायची वावर. असं जबरदस्त लागे का नाही वावरामध्ये. सांगा तू आता काय सांगा ते. तशा चटणी आम्ही आता करून खात जातो वावरात. अजमीने वरण कन्याच नेल्या होत्या वावरात. मस्त झालं मग जेवण. हो, वरण कन्या चटणी कन्या मिक्सिंग केली. जबरदस्त. कन्यानं चटणी खाल्ली तरी मस्त वाटते. खरंच मित्रांनो, पहिल्याच्या काळात चटणी पहिलं दाणे जास्त होई ना, हा तेव्हा तशाच बाया चटण्या करून वावरात घेऊन जाय. अप्रतिम जेवण. भाजी कमी राहे. आता खेडेगावात आमच्या काही जास्त भाजीपाला भेटे नाही पहिलं, असं आता बोलतही नव्हते. तर तशा चटण्या करून खायच्या. म्हाताऱ्या बाया आहे ना 4-5 जणी, त्या बाया सांगते सगळंच खाय. आम्ही खाऊ, तुमचं माहित नाही, गरम गरम. तुझं माहित नाही मध्ये, पण आम्ही खाऊ का लागतो मस्त चटणी. आज काय खातो तू का खाय नाही खाय का खा. आम्ही खावं. तुमच्या गावच्या बाया सांगे म्हाताऱ्यावाल्या, आपल्या गावातल्या. कसं आहे, पहिल्याच्या बायाले चटणी म्हणलं तर खाऊनच आहे. आता इथे म्हाताऱ्याच बायांनी बनवली होती आज चटणी चटणी. जेवण का मामूली समज. चटणी प्रत्येकाला आवडते. चटणी खाली चटणी शहरातल्या लोकांना सुद्धा आवडते. हो हो, कारण त्या चटणीची चवच वेगळी आहे ती. हो. आमच्या काही शहरात खायला लोक हे सुद्धा खाते चटणी. शहरामध्ये लोक आपला मोहन पाटील. हो हो, आमचा काका आहे ना म्हणून काका शहरामध्ये खाते ना चटणी. आत्ता खाते ना. येते आलं का करून मागते चटणी. मित्रांनो, येते आमचा मोहन काका आला ना चटणी करून मागते. जास्त आमच्या घरी येत नाही, तिकडल्या भावाच्याच घरी येते. कारण ते तिकडे माया आहे, त्यामुळे भावाकडे सगळं शेती तिकडे होती. सगळं गोष्टी माया तिकडेच आहे भावाकडे, त्यामुळे तिकडे शेती जास्त. तर चटणी करून मागते आणि मिरची घेऊन जाते वावरात असले कुठले तर. नाही तर एक आमचा नातेवाईक आहे, त्यांच्याकडून मी मिरची मागते आणि त्याचं नेऊन चंद्रपुरी नेऊन मस्त चटणी बनवते. मस्त आवडते, कारण तर जुने लोक आहे ते. आम्हालाच आवडते ना, जुने लोकांना का नाही आवडत. आता तेल टाकत हवं. आजचं जेवण जबरदस्त होते. मस्त आता चटणी आहे मस्तपैकी. चटणीमध्ये सांबार आहे चवीसाठी. मस्त होते आजचं जेवण. हळद काढली मित्रांनो. मीठ टाकत हवं. आता हे कांद्याच्या फोडी टाकतो. कांदा चिरून घेतो. हे मिरच्याचे तुकडे टाकतो. आता हळदनं मीठ टाकत आहो. आता एक पालक टाकत आहो. बनले बाबू पकड्या तो बांधतो मैं तू पाडरो का. हां हां, पाडरो पांढरं चारा आणला होता. घरात धसते, चारा खाऊन टाकते. चारा आणला मोठे होता का पाडरं खराब करते. बांधून खाते बस बरे खाते. आता वावरातून चारा आणला होता मी ना, खाली सोडले होते. आता याला किती मिनिटं ठेवावं लागते. याले 7-8 मिनिटं ठेवतो. हां हां, पाणी सुटलं ना, हे पाणी आटते. हो हो, आता पाणी काही टाकत नाही, चटणी चांगली होते. जमते जमते. मग आमचं दही आहे थोडीशी चटणी ना, थोडंसं दही खावायचं. आपण एका मी पहिलं शेळी वाढून आहे. हा बघा मित्रांनो, हे आमच्या घरच्या बकरे, थोडंसं काढून ठेवा. घरच्या बकऱ्या दही आमचं एवढंच केलं सुमित्रानं. खात मी खातो. बापूल दे, बापूल दे का चटणी बटणी बनवते. आपण दही खाऊ नसा आपण लागल्यापासून. दह्याची चटणी नाही बनवत ते, चटणी कमी होते ना.
म्हणजे हे आंबट आंबट इंजन टाकासाठी ठेवतो काढून. पहिलंच म्हणजे ऍसिडिटी वाढून आहे. वरवरचं काढ. बापूरे साई खाणं आवडते तर साई खाते. हे अशी का नाही ज्यावेळेस घट्ट राहते बकऱ्याचं दूध तर साई येते चांगली. आपण खाऊ ना साव एवढं ठेवतं हे. कोणीही बनव चटणी. आता हे आपली ती चटणी बनत आहे आता. मला वाटलं ठेवायला भाग. आता बघा मित्रांनो, हे आता चटणी बनत आहे आता आपली. अशी झाकून ठेवली, पटकन बनते म्हणून. मित्रांनो आता बसलो आता जेवाले. बघा आता हे चटणी, पालकची चटणी, पोळ्या. जेवतो आता. जेवण बापू तुम्ही खाणं पालकची चटणी. जेवण बापू तू. हा बस. घर जागा नाही आता इथं. इकून बस इकून. इकडे ठेवा ते थोडीशी. मस्त बनली मित्रांनो चटणी. खरं बा मस्त बनली चटणी. हो का? हो चांगली वाटतं चटणी खाली. पालकची चटणी घे, जेव. इकून हो इकून. इकून हो तू. मस्त. इकून हो ना रे. घे. इकडे बसते का तुम्ही? इकडून बसा. इकडून नाही. बाबू बसला तिकडं. तुम्ही तर आता स्वयंपाक करत आहे. घे पोळी. तुम्ही दोघं जेवतो आता. मी तर मग जेवते स्वयंपाक झाल्यावर. तर झाली होती चटणी. घेतलं नव्हे ते. पालकची पहिलं का बनवली तुम्ही? बनव. गेल्या मी वर्षी पहिली वेळ खाल्ली काय मला आठवत नाही. हा गेल्या वर्षी पालक होती ना तेव्हा बनव. नाही मला हे माठासारखीच लागतं. माठाची भाजी घेऊन जायचं का? हा. ते घे. नाही याची भाजी राहायची काम झाली. मग तर हेच लागतं पण ते पण मग चांगलं लागतं. हे घरची त्याच्या वावरातली पालक हो ना. घरची पालक चांगली वाटते ना. बाजारातली पालक कशी का पावडरच लागते. किती धुवा किती काही करा पावडरच लागते. काही काही खाताही टाकत नाही, फुवारतही नाही. ही कशी का तशीच लागेल थोडीशी. नाही काहीच नाही टाकलं म्हणे. काहीच नाही टाकलं म्हणे. फुवारतो म्हणलं म्हणे. सती जापूजी काढ म्हणे नको फुवारू काढ म्हणे. नाही फुवारत काढ म्हणे. काय हे मेथी गटर गटर काढ म्हणे. म्हणून त्यानं फुवारलीच नाही. चला मित्रांनो, व्हिडिओ येतच थांबवतो. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच आमच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.